मूक नायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आणि पोलीस स्टेशनच्या काही घडामोडी। पोलीस स्टेशन मधील झालेल्या घडामोडीमध्ये आज उत्तम सवई राठोड या राहणार कळसा वय वर्ष 65 या व्यक्तीने विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली। नुसार नातेवाईकांनी शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना म्हणजे उत्तम राठोड यांना मृत घोषित केले। दुसऱ्या घटनेमध्ये विहिरीच्या कामाचे आलेले पैसे काढून देण्यासाठी उशीर का झाला म्हणून एकमेकाविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये वनिता अरविंद जाधव वय वर्ष 40 तसेच हिम्मत किशन जाधव वय वर्ष 45 राहणार दोघेही फुलवाडी येथील असून यांचे एकमेका परस्पर विरोधी 323, 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तसेच तिसऱ्या घटनेमध्ये सतत दारू पिऊन त्रास देणाऱ्या एका इसमाने आज चक्क दारू पिऊन दारूसाठी घरातील गहू तांदूळ विकण्याकरिता घेऊन जात असल्या कारणाने पतीने अडवले असता उलट पत्नीने त्या पत्नीला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गैर अर्जदार गजानन विठ्ठल मुळे राहणार हल्ली मुक्काम देवनगर यांचे विरुद्ध कलम 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तसेच एक विशेष बातमी म्हणजे एमईसीबीच्या शहराचे कारभार पाहणारे रितेश बोबडे हे आजपासून म्हणजेच 9 जून ते 18 जून या दरम्यान वैयक्तिक कामानिमित्त सुट्टीवर जात असून पुढील कारभार हा सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। तर अधिक माहिती आणि काही अडचण असल्यास त्यांचा मोबाईल क्रमांक 969982 2806 व 7875313481 वर संपर्क साधावा असे रितेश बोबडे यांनी कळविले आहे। तर चला पाहूयात एक विशेष सोहळा। देशाचे प्रधानमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत ते नरेंद्र मोदी। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे देशाचे हे दुसरे प्रधानमंत्री ठरले असून त्यांचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने आनंद उत्सव व फटाके नारेबाजीसह आनंद व्यक्त होत आहे। तर चला अधिक माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या उत्सवाच्या माध्यमातून। अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत रहा। मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।